होणार, तू मुख्यमंत्र्याची आई होणार. कोण होणार? तू अजिबात बोलायचं नाही. ठीक आहे, पत्रिका दुसरी दे. देवा काय बी कर, पण ह्याला काम तेवढे मिळू दे. भले मला लाख लाडूची ऑर्डर नाही मिळाली तरी चालेल, पण या गरीब बिचाऱ्या पोराचं भलं तेवढं कर. माझं एवढं काम केलंस ना तर तुला गुळ खोबरं व्हाई. आशीर्वाद दे. कसली तयारी? काय आहे? सांड ग. सांडगणात शेवा आहेत त्या. अगं बाई, कळलं की तुम्हाला? मग कशाला विचारताय? शेवा आहे कशाला पण आज? आज मी शेवाची खीर करणार. आज काय शूटचा दिवस नाही, मग खीर कशाला शेवायची? ते ड्रायव्हरला तिखट जेवण चालत नाही. बापाला डबऱ्यात घालणार ही पोरगी. पैसा वर आलाय वाटतं खीर खाऊ घालायला. तात्या, उगा तेवढ्या गोष्टीवर वाद घालू नका. नवा मेंबर आहे, त्याला तिखट जेवण चालत नाही म्हणून गोड खाऊ घातलं. तू कुठे बिघडलं? आणि भुकेलेल्या माणसाला खाऊ घालणं म्हणजे पुण्याचं काम असतंय. अगं मग भुकेलेल्या माणसाला खिरीचं चोचलं कशाला ग? आता तिखट लागली म्हणून काहीच खाल्लं नाही, मग भुकेलाच राहणार की माणूस. पैसे कुठे आहेत ते? ऍडव्हान्स नाही दिला अजून. नाही दिलं? असं कसं? दिला असणार आणि तूच उडावला असणार. तुला ना झुगाराचं व्यसन लागले सुमे. देवा देवा देवा, झुगार खेळा लागली ही पोरगी. खानावळ डबऱ्यात घालणार ही पोरगी. तात्या, खानावळ माझी आहे. ते काय करायचं माझी मी बघते. तुम्ही जा आणि कांदा कापत बसा. हा, मामा थाय पतलीता. ही पण नाही दिल्ली. नाही, मला वेळ लागले. इकडचा गाठ्ठा तिकडे मोठा करायचं म्हणून. चाली मग आता हे धर. काय चालू? धीर धर. आणि पत्रिका पण तूच धर. तू माझं डोकं धर. सकाळपासून पत्रिका बघून डोकं दुखायला लागले माझं. अवघड आहे सगळंच. आज दुपारपासून अन्नाचा एक कण पण पोटात नाही. आता काही उपाशी राहायचंय का मी? पतलिका जोवर झुलत नाही तोवर जेवण बनवायचं नाही असं सांगितलं थाय मॅडमने. मला माहितीये तुझ्या जिभेचा नेम हुकलाय, पण आता पत्रिकेचा नेम हुकू नको. नीट धरते भिंग. धरलंय. थोडं उजव्या बाजूला, थोडं डाव्या बाजूला, थोडं वर, थोडं वाकत घेऊन त्याला का आता? मिळाली का पत्रिका? नाही, ते पत्रिका नाही ताई, नाही मिळत पत्रिका. आता सगळ्यांचं जेवायचं बघू का? आधी पत्रिका. हा, मी तेच सांगतोय या सगळ्या लोकांना की आधी पत्रिका मग जेवण. म्हणजे इथं ताईचं आलेलं मिसेस मुख्यमंत्री पद गेलंय आणि तुम्हाला जेवायची आठवण होती. ताई, तू काय काळजी करू नको. मी आकाश पाताळ एक करीन, पण आज मिसेस मुख्यमंत्री शोधून आणीनच. समर, आणि हा, टायमात ये संध्याकाळी. 9 नंतर आलास तर जेवण मिळणार नाही काय?
अरे समर, मी आहे इथे बाहेरच आहे मी. चला कामाला लागा पाटापाटा. आज समरला मुख्यमंत्री केल्याशिवाय जेवण नाही आणि खाण नाही. भात. तुला आत्ताच सांगितलं ना जेवण मिळणार नाही आणि भात. नाही नाही, बास बास. बरोबर. कुठनं दोघं सापडलेत मला पण. चला आता पावसा पाण्याची समधी माणसं लवकर आली आणि लवकर जेवून गेली. आता आपण लवकर काम आटपून गुडूप झालेलं चांगलं. सुमे, आता का सकाळ करतीस का? 9 वाजायला आल्या, आटप की लवकर. अगं आता भांड्यावर टाकून बाहेर कुठे निघालीस? ते गेट बंद करायला नका का? अगं गेट म्या बंद केलं असतं की. तू भांड्यावर पहिली झोप लागली मला. तात्या, तुम्हाला गेट बंद करायचं ना? जा करा. अगं आता गेलीच बाहेर तर कर की गेट बंद. मी नाही करणार, तुम्हीच करा. काय नुसता सासरवास आहे ह्या पोरीचा. ये ती भांड्यावर पहिली चल. अरे का रे बाबा? मी जेवायला आलेलो. अरे आता 9 वाजला, खानावळ बंद झाली. आता उद्या ये. 9 वाजायचे अजून. येऊ दे त्याला. भुकेल्या माणसाला काय उपाशी पाठवता काय? अगं आता 9 वाजून गेले की. आत येऊन बघा जरा. ड्रायव्हर ये रात. मगाशी बघितलं तवा. काय बघितलं? जुगारा संगत दारूचा बी नाद लागला नाही ना हो तुम्हाला. ड्रायव्हर बस जेवायला ये. दिवसभर काम करून लई भुका लागल्या असतील ना? खा. तुम्ही नाही जेवणार? झालंय माझं. तुझं आटप लवकर. झोप लागली मला. दुपारी तुला तिखट जेवण लागलं म्हणून मी सपक जेवण केलंय आज. आणि खीर बी केली. आज तर काय जेवणाचा अर्थच नाही त्या. सगळं गुळमाट गुळमाट. तू जेव ना. माझं झालं जेवण. खा तू. मस्त झालं जेवण. गुळमाट गुळमाट. तू खा. कुठे गेलाय समर? फोन का लागत नाहीये? आत्ता शोधून आणतो. नको, तू तेवढं पत्रिकेचं बघ. आधी पत्रिका मिळायलाच पाहिजे. समरला आता या भागातली माहिती झालीये, येईल तो. पत्रिका मिळत नाही तवल माहितीये. काय खरं सांगू का?
या पत्रिका काही कामाच्या नाहीत बघ. का? ताई, आपण या ज्या पत्रिका बघतोय ना, त्या सगळ्या मोठ्या घरातल्या आणि शिकलेल्या मुली आहेत. अरे हो, मग समरला तशीच मुलगी पाहिजे, त्याला शोभणारी. ताई, समोरचं ठीक आहे, पण तुझं काय? माझं काय? ताई, अगं किती साधी भोळी आहेस तू. वाकडा विचार तुझ्या मनाला बी शिवत नाही. अगं समर मुख्यमंत्री होईल, त्याला काय फरक पडत नाही, मग तुझं काय? ताई, आपण जे या पत्रिका बघतोय ना, तेव्हा ऑलरेडी श्रीमंत घरातल्या मुली आहेत. त्या एकदा का मुख्यमंत्र्याच्या बायको झाल्या की कशा नखरे करतील बघ. या मिसेस मुख्यमंत्री होतील आणि तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. जरा विचार कर याचा. मुलगी अशी बघ, तुझा शब्द तिने असा तळ हातावर झेलला पाहिजे. घे. ताट नीट धुवून चकचकीत झालं पाहिजे काय ड्रायव्हर? आमच्या खाण्याचा नियम आहे तो. आपलं ताट आपण स्वतःच धुवायचं. हं? झालं. जेवण छान होतं. मग या सुमीच्या हातच्या जेवणाचा नादच करायचं नाही. चल जाऊ मी. जाऊ नाही, येऊ म्हणायचं असतं. येड्या, बरं येऊ का मी? मी सोडा येते तुला. अगं आता तो काय बारका आहे का सोडायला? ते राम्याचं चावलं कुत्रा लय आगाव आहे. याला चावलं म्हणजे? काही काळजी करू नकोस, जातो मी. अरे नाही, मला बी यायचंय चालायला. जेवल्याला जिरायला नका का? भांडी आवल्याशिवाय झोपू बिपू नका. मी जाऊन येते. चल र. तू खरंच छान जेवण बनवतेस ना. ही सगळी आमच्या तात्यांची कृपा आहे. खरं तर सगळ्या पोरीसनी स्वयंपाक बनवायला त्यांच्या आया शिकवतात, पण मला माझ्या बानं शिकवले. तू तात्यांच्या हातचं जेवलंस ना तर पोटच फुटल तुझं. हा म्हणजे? आणि म्हणजे खरं फुटणार नाही काय, ते बोलायची तसं पद्धत असते. आमच्या तात्यांच्या हाताला एवढी चव आहे ना की जेवणाचं मनच भरत नाही. अरे मिटक्या माणूस तोर खातात माणसं. अरे वा, कधीतरी जेवायला हवं तुझ्या तातांच्या हातचं. म्हणजे मी चांगलं जेवण बनवत नाही का? असं कुठे म्हटलं का मी? मग ठीक आहे. कसला घुई घुई आवाज येते कर तुला? नाही. बर मी जाऊ का आता? थांब की, तिथपर्यंत येते सोडायला. चल या. तू खानावळीच्या पैशाचं टेन्शन घेऊ नकोस बर का. तुझा पहिला पगार झाला की ते आणून निवाल. हो. आणि हा, काम नीट करत जा. पोटाला खात बी जा. आपण पोटासाठी कमवतो म्हटलं खायचं काय. हो. बर मी निघू का आता? म्हणजे तू पण जा, उशीर झाला ना. असं म्हणतोस? ठीक आहे, जाऊ मग मी. येऊ का मी म्हणायचं असतं ना. अरे हा, येऊ मी. ये. चल. ड्रायव्हर, अजून गेला नाहीस? आता तरी घे.
नाही. अजून राग गेला नाही का तुझा? आता तर मी कामही करतोय. आता तरी घे. उहुं. असं नाही करायचं. आता तुला घेतलंच पाहिजे. ड्रायव्हर उगा टाइमपास करू नका सा. घरी जा, मला अजून जेवायचंय. म्हणजे तू अजून तू जा घरी आणि उद्या कामावर टाइमवर या. सुमे, तू सांगतेस तसं मनापासून व्यवस्थित काम करतोय का मी? आता तरी घे नाही कानातले. नाही. असं नको ना करूस. घे ना प्लीज. नाही. प्लीज 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 प्लीज. आता नाही म्हटलं तर कळत नाही का तुला? ड्रायव्हर रुसला ग बाई माझा. हे ड्रायव्हर बारकाच वेळ रुसायला. मला नाही बोलायचंय. मी एवढी रिक्वेस्ट करतोय तुला आणि तू नाही म्हणले. पण हे जर लाडात आणि प्रेमाने सांगितलं असतस ते घेतलं बी असतं. खरंच सुमे, मी फार मनापासून आल्यात गाय रिंगा. घे ना प्लीज. आता कसं बरोबर बोललास. मी हे कानातलं घेते पण कारखान्यात नीट काम करायचं. कबूल? कबूल. मी सांगितलेलं काम सगळ्यांनी नीट करायचंय. जर का नीट काम केलं नाही, हलगर्जीपणा केला तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणीला लक्षात ठेवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मामा हे काय सगळं? तुम्ही बेडरूम मध्ये काय करताय? अरे ताईचा आदेश. तिने सांगितलंय तुला आजपासून काहीही कमी पडू द्यायचं नाही. तुम्हाला घरातून बाहेरच जाऊ द्यायचं नाही. थदलं दादेवल. म्हणजे अरे तू व्हीआयपी झालायस आता. सगळे लोक तुझा शब्द झेलणार. कसा झेलणार दाखवा. हा असा हात करायचा, शब्द आला की असं झेलायचा अलगद. खाली पडू द्यायचं नाही. दाखव बरं कसा. हा काय दाखव ना कसा ते शब्द. थांब सांगतो. समर शब्द फेक. आम्हाला काय वेड्यासारखं चाललंय तुमचं? मला कळत नाहीये का? हा तुम्हाला कळत नाही का रे? शब्द झेलायला सांगितलं होतं ना. झेला बरा. ताता अरे पडला खाली. ताता म्हणेपर्यंत पडला खाली. असा पडला ना शब्द तर लक्षात ठेवायच्या पुढे समोर साहेबांचा शब्द पडू द्यायचा नाही. शब्द पडे. हे बघा, आता हळूहळू समरला लोकांपुढे आणायला पाहिजे, त्याची इमेज बिल्ड करायला पाहिजे. इथून पुढे तुमच्यासोबत घेऊन जात चला तुम्ही. अनुराधा, अगं लोक मलाच पावशेर पाटील म्हणतात. समर तर लहान आहे अजून. त्याला काय म्हणतील? उगीच त्याची चेष्टा व्हायला नको ग. जेवढं सांगितलंय तेवढं करा. हो हो करतो ना. पण तू त्याला एकट्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणतेस, ते बरोबर आहे का? समर समर ऐक माझं. तुला काय पाहिजे ते मला सांग ना समर. मला काही नको. ऐक माझं. मामा, हे काय आहे सगळं? मला बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणजे काय? कोण म्हणालं असं? नरसू, आगाऊ कुठचा? कुणी सांगितलं होता आगाऊपणा करायला? हा हा? अरे समर बाळा, काय आहे? गेले काही दिवस मीही कामात आहे आणि तूही बाहेर असतोस. आपल्याला दोघांना बसून बोलायला वेळच मिळत नाही. आता तू इतक्या वर्षांनी आलायस तर बोलायला नको का? हा हे बघ, आज तू कुठे बाहेर जाऊ नकोस. आज आपण बोलूया. म्हणजे ताईचा जीव किती तिळतिळ तुटतो तुझ्याशी बोलण्याकरता. आणि तू सारखा बाहेर बाहेर असतोस. आता काल सुद्धा तू जेवायला आला नाहीस. तू आला नाहीस त्यामुळे आम्हाला पण जेवायला मिळालं नाही. काल उशीर झाला म्हणून बाहेरच जेवलो मी. हो काय काय खाल्लंस? मेक्सिकन, चायनीज, इटालियन काय काय? दुपारी तुला तिखट जेवण लागलं म्हणून मी सपक जेवण केलंय आज. तू जेव ना. माझं झालं जेवण. खा तू. बाहेर बाहेर कशाला? आज माझ्या समरसाठी जेवणाचा चांगला बेत ठरवा. काय काळजी करू नको ताई. तू एकदम फक्कड बेत बनव तुझ्या समरसाठी. तू जा घरी आणि उद्या कामावर टाइमवर या.